मला सांगा माय बाबू ही आमची बसलेली आई हे जर नसती तर इथले जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा ज्योतिबा फुले झाले, वीर छत्रपती शिवाजीराजे झाले, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज जेवढे काही महापुरुष जन्मास आले आणि आम्ही सुद्धा जन्म घेतला तर आमचा जन्म काही डोंगरातून झाला काय? आईच्या दुधातून जन्म झाला की नाही? परंतु त्या आईला शिक्षणाचा अधिकार नव्हता. चूल आणि मूल गावाच्या बाहेर जर गावातून जर जायचं काम पडलं तर पायातील चप्पल डोक्यावर ठेवून जावं लागत होतं. कपडे धुण्याची मशीन, लेकरं पैदा करायची मशीन समजत होती आई. परंतु माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेने 11 जानेवारी 1848 ला जगातील पहिली मुलींची शाळा काढली. नवकर साहेब जगातील पहिली मुलींची शाळा. आणि आज मानव सन्मानाने मनुष्याच्या खांद्याला खांदा जीवन लागते रे. अरे बाप पोरगा डॉक्टर आहे तर पोरगी इंजिनियर आहे. बरोबर आहे का रे? कोणत्या क्षेत्रात कमी आहे? या देशाची पहिले राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. बरोबर आहे. कोणाची पुण्य आहे? सती जाण्याची पद्धत होती या काळामध्ये. नवरा जर मेला जवानपणे तरुण अवस्थेमध्ये तर तिला नवऱ्याच्या चिंतेवर स्वतःहून उडी घालावी लागत होती. तिने स्वतःहून जर उडी नाही घातली तर लंबतात बासला असायचं. त्याला एक तलवारीसारखी सुई पदेली असायची आणि त्याला टोचून तिला सरनावर उडी मारावं लागत होतं. राजा राममोहन राय घटले, माझे महात्मा ज्योतिबा फुले घटले या गोष्टी करता. आणि म्हणून काय म्हणतो ऐका बंधूनो, महात्मा ज्योतिबा फुलेने काय केलं? स्त्री आदी शक्ती रत्नाची खान तिचा इतिहास वाचा. बरोबर आणि कोणामुळे स्त्री भोगते मान करा विचार याचा. तुमच्या माना सन्मानावर जो पदर आहे ना माना सन्मानाचा हे महात्मा ज्योतिबा फुलेचे पुण्य आहे. माझ्या सावित्रीबाई फुलेची पुण्य आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेची सुद्धा जयंती थाटामाटाने साजरी करा रे. आपल्या कमाईचा 4था हिस्सा दान करा. शिक्षणामुळे तुमच्या घरात वैभव आलं नाही तर काय होतं? जसं कुत्र्यासारखी गत होती भक्तीची परिस्थिती होती. आणि म्हणून स्त्री आदिशक्ती रत्नाची खान तिचा इतिहास वाचा. कोणामुळे स्त्री भोगते करा मान विचार याचा. बायांच्या डोक्यावर मोठं भूत सवार झालं. नवऱ्यानं का थोडस काय बोललं? नवऱ्यानं काय म्हणलं? काहून गरम चालून राहिलास का? आता सोडती माय मोठा विचार येऊन राहिला भाऊ. ते आपल्या तेच गुन्हा करते आणि तेच पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देते आणि ते पोलीस वाले तिथं बोलाही पेटते ना मारलंही पेटते. हो जी, हे कुणाची पुण्य आहे? कुणाची? अरे अरे असं नका करू. आणि म्हणून स्त्री आदिशक्ती रत्नाची खान तिचा इतिहास वाचा. कोणामुळे भोगते स्त्री मान तुम्ही करा विचार याचा. काय केलं माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेने? काय केला? स्त्री जातीचा उद्धार हो. केला स्त्री जातीचा उद्धार. अरे महात्मा फुलेचे उपकार हो.
आदरणीय माझे गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब लिहितात आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे उपकार शेवटच्या काळामध्ये सांगतात की आमच्यावरचे काय उपकार केले महात्मा ज्योतिबा फुले. ऐका काय म्हणतात शेवटच्या काळात. ब्राह्मण क्षत्रिय शूद्र आणि वैश्य ब्राह्मणांनी शिकावं, क्षत्रियांनी लढवैया करावं, शूद्रांनी गावाच्या बाहेर राहावं, राष्ट्रीय शूद्रांनी गावाच्या बाहेरची गावाची घाण साफसूफ करावी. आणि ते हुशार होते, त्यांना समजत होते. समजलं की नाही. 100 जमिनी यायच्या इंजिनीवाल्याच्या एका हो मोठी हुशार जात. समजलं का. गाय आहे तुमची, तुम्हीच राखा, आपल्या घरी बांधा, गाईचं दूध काढून माया घरी आणून द्या. आयता दूध एवढी हुशारी होय. आणि आम्ही चाललो ते पोरग नंतर होतो त्याच्याकडे त्याला काय त्याला काय म्हणे मलाच मा पोराला शिकवायचं आहे आणि मा पोरग 2 दिवस झाले उपाशी आहे. 2 पाहिला 2 रे पाहिजे होते. रामदास इकडे हा आला काय म्हणते पाय जेवढे त्याला पुढे वर 2 रे. बस ठीक आहे. जोहार मायबाप, जोहार मायबाप. माय बापाला काय वाटे खूप उपकार याला केलं. माझ्या पोराला म्हणजे स्वारी दिला. मग 1 किलो 2 पाहिल्या म्हणलं तर त्यांनी 1 पुढे दिलं. मग घराकडे जेव्हा जवान निघला मामाप त्याला काय म्हणते विठ्ठल थांब तुला पोरं किती आहे. 1 पोरगा आणि 1 पोरगी आहे जी. पोरग केवढा आता 2ऱ्या वर्गात जाते जी. नावाची नाही लागत का त्या पोराले शाळेत पाठवतं. मग का करू त्या उद्यापासून पाठव. त्याला 5 रुपये महिना देतो मा मशिरा काल. 5 रुपये महिना देतो मशिरा काले. पोराले पाठव. बापाने त्याची नोकरी केली, पोराने केली. आणि वर्षाचा जेव्हा हिशोब निघला का नाही साहेब आमचे पैसे देऊन द्या ना. अभ्यास अंगावर एवढे पैसे फिरून राहिले रे. त्याच्याच अंगावर त्याचं कर्ज काढलं. 5-10 एकर जमीन होती का नाही दिले ना आपल्या नावावर करून. कारण माबाप होता अंकाच्या. तो जोहार मायबाप करता करता त्याचा कोण घेऊन गेला. आणि म्हणून अशी ही चातुर जात समजलं का नाही. म्हणून बांधवानो आता तरी जागृत बना. आता तरी जागृत बना. वेळ मरण्याची दूर नाही. आणि पुढे झुकणारा तुमचा तो नूर नाही. आणि स्वाभिमानाची नशा चढल्यावर उतरून जायला हा काय नदीचं पूर्ण आहे. तुम्हीच बना शुभचिंतक. कुणी तुमचा मायबाप नाही. आणि दिल्ली जर गाठायची असेल बंधून जातपात सोडा. एकी करण्याशिवाय तुमचा पर्याय नाही. थोडं मैं कुल्ली हो, मैं तेली हो, मैं मांग हो, मैं चामार हो, मैं मेहतर हो. छोडो एक आहे. भारताचं जेव्हा मी राष्ट्रगीत म्हणतो, भारताची प्रतिज्ञा म्हणतो, भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव. कुठे गेली आमची जात. कुठे गेली आमची जात. अरे 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 आम्ही आपसामध्ये भांडण्यामध्ये आमचे दिवस गेले रे. आणि म्हणून एका शेवटच्या काळात काय म्हणतो. काय म्हणता. सती आणि मुंडन विकासाचे खंडन झाले शिक्षणा अभावी. दारिद्र्याचे कुंपण सत्याचे
जाणीव असावी पुरुषोत्तमा कर तू विचार हो पुरुषोत्तमा कर तू विचार महात्मा फुलेचे उपकार हो आणि फुले केले शिक्षण राजकार हो या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. घरी जायचं. थांबून ना तुला काय वाटतं का नाही वाटत? हा चल घरी. दोघे बहिणी जाऊ आणि मस्त कूलरच्या तोंडामध्ये जाऊन